कंटेनर ट्रकचा अपघात, एक ठार. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाग-पिंपळगाव बायपास रस्त्यावर कंटेनर आणि ट्रकचा मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झालाय, तर दुसऱ्या ट्रकचा चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवरा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारा रिकामा कंटेनर क्रमांक TS07 UM 7334 व छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जात असलेला ट्रक क्रमांक UP 21CN 3199 या दोन वाहनांचा सदरील बाग-पिंपळगाव बायपास येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून जवळपास 200 मीटरवर एकेरी वाहतूक करण्यात आली असून वाहन चालकांचे आपल्या वाहनावरील संतुलन बिघडल्याने दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने या झालेल्या भीषण अपघातात TS07 UM 7334 चा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडवण येथील चालक इमाम पठाण वय 40 वर्ष हे जागीच ठार झालेत. त्यांचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने तब्बल 1 ते 1.5 तासाने बाहेर काढण्यात आला, तर दुसऱ्या वाहनातील चालक जावेद गुलाम चौधरी व फरमान जावेद पाशा मृताबाद UP हे बिहार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दरम्यान सदर ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने गेवराई शहरातून वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती, तर तब्बल 3 तासानंतर ट्रॅफिक पोलिसांनी गेवराई पोलीस यांच्या वतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदरील घटनेचा पंचनामा पोलीस हवालदार सुंदर राठोड यांनी केला आहे, तर घटनेचा अधिक तपास गेवराई पोलीस करत